ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री सद्गुरू शहामुनी महाराज संजीवन समाधी. या समाधी स्थळाच्या या बाहेरच्या भिंतीवरती या देवळी ज्या केल्यात तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप, त्यानंतर हा रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अतिशय सुंदररित्या याचा सगळी काही डेव्हलपमेंट सुरू आहे. हे मागे मस्तपैकी बहरलेलं हिरवंगार झाड दिसतंय आणि या चांबळी गावातील काळभैरव मंदिर, जे की खूप पुरातन मंदिर आहे असं बोललं जातं. आज शनेश्वर जयंती, शनी महाराजांची जयंतीचा दिवस, शनी अमावस्या, या पवित्र दिवशी आपण या चांबळी गावातील या काळभैरव मंदिराजवळ आलो आहोत. मी मुद्दाम तुम्हाला या मंदिराची भव्यता, सुंदरता लक्षात यावी म्हणूनच या श्री भैरवनाथ मंदिर याच्या वास्तूवरती हा कॅमेरा मारतो आहे. श्री भैरवनाथ मंदिर, चांबळी गाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. या मंदिराच्या विषयी जी काही आता आपल्याला माहिती मिळवायची आहे ती माहिती इथून आपण घेणार आहोत. नमस्कार ग्रामस्थ हो, सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. आजच्या शनी जयंतीच्या पण तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आता या मंदिराच्या बाबतीत मला चांबळी गावातलं हे खूप पुरातन मंदिर, त्याच्याविषयी कोण माहिती देऊ शकेल? पांडवकालीन मंदिर आहे. पांडवकालीन? बापरे, पांडवकालीन मंदिर आहे, खूपच पुरातन आहे. हां, तर त्याचं आता जीर्णोद्धार आमच्या गावकऱ्यांनी हां. 13 साली, किती 14/2/13 साली 14/2/2013. ओके. हां पूर्वी याला हां, शेंदुराचा लेप होता. शेंदुराचा लेप होता. मग तो ही वास्तू कधी बांधली? आत्ता जी भव्य मस्त सुंदर वास्तू दिसते. ही 14/2/13ला 13 पूर्ण झाली. वा, खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे तुम्ही ग्रामस्थांनी, त्याविषयी तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो. काय या मंदिराच्या विषयी काही आख्यायिका किंवा काही तुम्हाला तुमच्या पणजोबांकडनं काही कळलेल्या काही गोष्टी? हे दक्षिणमुखी भैरवनाथ आहे. दक्षिणमुखी आहे. दक्षिणमुखी मग दक्षिणमुखी असलेले भैरवनाथ कमी आहेत का हो. मंदिरं? कमी आहे. म्हणजेच हे एक युनिक, म्हणजे एक वेगळं मंदिर आहे. वेगळा मंदिर. अच्छा, पूर्वी याला शेंदूर होता. ओके ओके. तो नंतर आम्ही काढला हां, आणि त्यात मूर्ती निघाल्या त्यात मूर्ती निघाल्या. बरं, भैरवनाथाची, जोगेश्वरीची. त्या म्हणजे आपोआप निघाल्यात. हो हो. आपोआप निघाले. मूर्ती अशा आहेत अशाच निघाली. क्या बात आहे. त्या म्हणजे टायमाला ह्या चांबळी गावावरती भलतीच ही दैवी कृपा आहे असंच म्हणावं लागेल. अजून काय तुम्ही सांगू इच्छित आहे? त्यावेळेस पूर्वीच्या काळी जी परकीय आक्रमणं होत होती, हां, तर ते परकीय आक्रमणांच्या संकटातून वाचवण्यासाठी त्या मूर्ती सुरक्षित असाव्यात असा काही जुन्या लोकांचा अंदाज आहे. म्हणून ते लेप केलेला होता. म्हणून तो लेप शेंद्राचा लेप लावलेला होता. बरोबर. हे कारण मुख्य आहे त्याला. हां हां, बाकी नाही काय दुसरं. काही का असो, पण त्या जेणेकरून सुरक्षित राहा. सुरक्षित राहिल्या आणि त्यानंतर तुम्हाला त्या दर्शन दिलं त्यांनी, बरोबर आहे. आणि मग तुम्ही ते स्थान निर्मिती ते केली, जीर्ण झाल्याच्या नंतर आम्ही ते वरलं सगळं लेप काढला. तर आतमध्ये त्या मूर्ती सापडल्या. वा. तर आमच्या पुढाऱ्यांच्या तर वादिवाद झाला की पहिला शेंदूरच लावला होता, शेंदूरच पाहिजे. हां हां पण काहींनी असा विरोध केला की असं नाही, या मुसलमानाच्या टायमाला अतिक्रमण व्हायची हां हां, आणि देवळं फोडायला यायची, म्हणूनसाठी या पूर्वजांनी त्याच्यावर लेप लावून ठेवला होता. बरोबर. आणि तो लेप लावला होता, तो लेप योगायोगाने तो लेप काढला, हां. आतमध्ये मूर्ती सापडल्या. मग त्या पद्धतीने आम्ही तसंच ठेवल्या. काही हरकत नाही, मतमतांतर असू शकतात, प्रत्येक गावात कसं असतं, त्यात काय तो गोष्ट पणावर घ्यायची नाही. आपण सगळ्यांनी मिळून एकत्रात येऊन तुमच्या गावाची ही एक शोभा वाढवली आहे आणि हा काळभैरव तुमच्या प्रत्येक ग्रामस्थाला काही ना काही आशीर्वाद नक्की देतोय. इतक्या सुंदर रीतीने तुम्ही हे मंदिर उभं केलंय. हा, बोला ना विजय साहेब. माझा ज्यावेळेस शेंदूर ह्या खोळ होती हां त्यावेळेस प्रथम मला महाराजांनी सांगितलं त्यावेळेस की मी बाहेर पडणार आहे, मी तुझ्याबरोबर आहे. आणि खरोखरच भैरवनाथ आजपर्यंत माझ्याबरोबर आहेत. आणि नंतर ती चंद्राची खोळ बाहेर निघालेली असा विषय. त्यावेळेस मला लोक विडी समजायची. आणि मी ज्यावेळेस खोळ निघायची त्यावेळेस मी दत्त मंदिरापाशी होतो
आणि दत्त मंदिराची विश्रांती घेता त्या ठिकाणी कोणीतरी जेवण आणलं हां. आणि जेवण मी जेवलो आणि त्या ठिकाणी विश्रांती घेत होतो. त्याची काय जे चाललंय ना ते मला सगळं दिसत होतं. एवढी दिव्य दृष्टी मला त्यांनी त्यावेळेस पासून दिली महाराजांनी. खरोखर ती जागृत स्थान आहे ना, भयंकर जागृत आहे. हे बाबांचं मंदिर सुद्धा करायच्या अगोदर मी आई साहेबांना सांगितलं, भैरवांना सांगितलं की मंदिर तुम्हीच करून घ्या आणि ते त्यांनीच करून घेतलं अर्थात सगळं. ती शक्ती तुमच्या सोबत आहे. तुम्हाला दिव्यदृष्टी लाभली आहे. तुमच्या या दिव्यदृष्टीचा या सगळ्या गावालाही उपयोग होवो याच मी सदिच्छा आता मंदिर काळभैरवाच्या आपल्या चरणी साहेब थोडं लक्ष द्या व्यक्त करतो. हां तर ह्याची खोळ काढण्याचं काम ह्या माणसाने केलेलं आहे आणि ह्यांना साक्षात नागरूपामध्ये दर्शन झालं. तुमचं नाव सांगा पूर्ण. हा. दोघे होतो दोघे. पूर्ण नाव सांगा तुमचं. बाळकृष्ण शिरपती बालेराव. वा. आता यांनी जे काही सांगितलं त्याच्याविषयी काय तुम्हाला बोलायचं आहे? अनुभव. हो आहे अनुभव. आम्ही दोघं होतो. बर. आम्ही दोघं होतो. खोळ कारखाने आतून ही दोघं जण होती. सर्परूपाने बाहेर निघून गेले. अच्छा, सर्परूपाने ते बाहेर निघाले. म्हणजे थोडक्यात दर्शन केलं. हां मला काढून द्यायचं असलं तर द्या, हां. नसेल काढून द्यायचं तर गप बसतो मग. असं जोडलं. हात जोडले. त्यांच्यावरच सोपवलं. त्यांच्या सोपल पण तिथं ते ना नागरूपातली गावलीच नाही ती पण निघून गेली कुठं. निघून गेले. हां. थोडक्यात त्यांनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद तुझं काम तू कर. हा काम. वा. तुम्हाला सुद्धा आरोग्य संपन्न आयुष्य मिळो. काळभैरव तुमच्या हे दोघं सोबत जण. आहेत. भैरवनाथ सोबत आहेत. तुमच्याही सोबत आहेत. सगळ्याच ग्रामस्थांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. चला आपण दर्शनाचा लाभ घेऊया. तर या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे, हां सगळे लोक एकत्र येऊन आज ठिकाणी आहे. हां. दत्त मंदिर आहे, हां परत राम मंदिर आहे, भैरवनाथ मंदिर आहे, परत हे पांडव कॉलनी शिव मंदिर आहे. सगळ्या ठिकाणी सगळे उत्सव होतात. हो, सगळे ग्रामस्थ एकत्र असतात. पारंपरिक पद्धतीने भले सगळे कोणी उत्सव कुठल्या का धर्माचा असे ना. नाही, नाही, काही. वा, क्या बात आहे. आणि शिवाय कोणाचंही लग्न असू द्या, हां. पावसात सुद्धा लग्न होऊ शकतं राम मंदिरात. एवढं भव्य वा मंदिर आहे. वा. असं आहे. आणि हा गावाचं एक हा रूप आहे. संदेश मला पूर्ण देशात द्यायचा आहे. अशा प्रत्येक गावामध्ये जर ही एकी झाली ना तर आपल्या भारतासारखा समृद्ध देश नाही आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे या गावाचं. खूप छान, खूप छान. आपण आता या श्री भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपात आलो आहे. मित्रांनो, 2013 साली पूर्ण केलेलं हे बांधकाम मला तर अतिशय सुंदर असा हा सभामंडप दिसतो आहे. मी मुद्दाम याची व्याप्ती, याची सुंदरता तुमच्या नजरेत भरून राहावी यासाठी हा कॅमेरा फिरवतो आहे. मस्त गार वारं आहे आणि समोर हे दगडी मंदिर, श्री भैरवनाथ मंदिराचा हा गाभारा. तिकडं आपण चाललो आहे. अर्थात या चांबळी गावातील या एका देवस्थानातील, ज्याला आपण ग्रामदैवतसुद्धा म्हणू शकतो, श्री भैरवनाथ मंदिर याच्या गर्भगृहात आपण आलो आहेत आणि इथं ही मूर्ती, हे भैरवनाथाचं मंदिर, हा गाभारा अतिशय सुंदर असं आणि प्रसन्नता इथं थोडीशी वेगळ्याच प्रकारची जाणवते मला. ज्याला आपण वेव्स म्हणतो, व्हाईब्स म्हणतो, त्या खूप सुंदररित्या इथं जाणवत आहेत. विठ्ठल रुक्मिणी, हे आपलं मुख्य मंदिर. चला आपण इथलं दर्शन घेतोय. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे लाख लाख मी आभार मानतो. तुम्हा सगळ्यांचं माझ्या या चॅनलवरती तुमची रूपंसुद्धा ह्या व्हिडिओच्याद्वारे साठवून ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. चांबळी गावाला श्री भैरवनाथ यांची कृपा अशीच मिळत राहो, याच सदिच्छा आणि शुभेच्छा. आणि या व्हिडिओ इथंच थांबू.